घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ. गरजेनुसार केरोसिनचा पुरवठा केला जाईल. पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. राज्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. इंधन आणि गॅसचं वितरण सुरळीत सुरू आहे. भुजबळांचा दावा. तर घरगुती सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाईचेही आदेश. धाराशिवमध्ये पहाटेपासूनच सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. लहान मुलं वृद्ध पहाटेपासूनच सिलेंडर घेऊन गॅस एजन्सी कार्यालयासमोर उभे. आखाती युद्धाचा चटका महाराष्ट्राच्या खानावळींना. ठाण्यामध्ये 60% हॉटेल्स बंद. पुण्यामध्ये पोळी भाजी केंद्रांवरील दर दुप्पट. अनेक हॉटेल्समध्ये चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. तर छोट्या टपऱ्या बंद होण्याच्या मार्गावर. एलपीजी नंतर आता तेलाच्या किमतीही कडाडल्या. खाद्यतेल 15 रुपयांनी महागलं. मार्केट यार्डमध्ये 15 किलोच्या डब्यामागे 30 ते 40 रुपयांची वाढ. युद्धाच्या नावाखाली तेलाच्या किमती वाढवल्या. होर्मुझमध्ये अडकलेल्या 22 भारतीय जहाजांना सोडण्यासंदर्भात इराणसोबत बोलणी सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. शिवालिक आणि नंदादेवी जहाजं सोडण्यासाठी इराणसोबत कुठलीही डील झाली नसल्याचंही स्पष्ट. मुश्तबा खामेनी यांनी युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळला. अमेरिका इस्रायलवरती सूड घेण्याच्या भूमिकेवर ठाम. अमेरिकेसोबत चर्चा करण्यासही इराणचा नकार. इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारिजानी मारले गेल्याचा इस्रायलचा दावा. तर इराणकडून दावा फेटाळत अली लारिजानी यांनी हाताने लिहिलेली नोट एक्स अकाउंटवरून पोस्ट. इराणचे प्रमुख लष्करी कमांडर घोलाम रेझा सोलेमानी ठार झालेत. पंतप्रधान नेतन्याहू यांच्याकडून आदेशानंतर सोलेमानींवरती हल्ला. इस्रायलच्या डिफेन्स फोर्सेसकडून पोस्ट करत दावा. सुलेमानी बेसिज संघटनेचे प्रमुख होते. आम्हाला नाटो देशांच्या मदतीची गरज नाहीये. अमेरिका सर्वात शक्तिशाली देश आहे. नाटो देशांच्या सुरक्षेसाठी अमेरिका शेकडो डॉलर खर्च करतं. होर्मुझ समुद्रधुनीवरून मित्र राष्ट्रांनी नकार दिल्यानंतर ट्रम्प यांचा संताप. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का. राष्ट्रीय गुप्तचर आणि दहशतविरोधी केंद्राचे संचालक जोसेफ केंट यांचा राजीनामा. इराणकडून कोणताही धोका नसताना अमेरिकेकडून युद्ध. जोसेफ केंट यांची नाराजी. महाराष्ट्रामध्ये कडाक्याच्या उन्हाळा सुरू असतानाच अवकाळी पाऊस आणि गारांचा तडाखा. सांगली, लातूर, धाराशिवमध्ये गारपीट. शेती पिकांचं मोठं नुकसान. बेळगावात तुफान गारांचा पाऊस. तर कर्नाटकात हिमवृष्टी. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी.